बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज असतात आणि आपण काही गोष्टी इग्नोर करतो. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत ना, प्रत्येक बेबीचे छोटे छोटे मुवमेंट्स वरती खूप लक्ष देऊन असतात. आनंद तो आता बा 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 असं म्हणायला लागलाय. त्या ना बऱ्याच वेळेस त्यांच्या मुलांकडे गेलेले असतात UKUS. हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मात्र मला काय सांगू ना बा आओ बाबा कसं करत मम्माला दाखव. आनंद तो आता बा 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 असं म्हणायला लागलाय. कसा बा 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 आणि इतका मस्ती सुचली दीदी बा 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 बा. जेव्हा जेव्हा याला सेकंड वॅक्सिन दिलं जातं तेव्हा याची काहीतरी इम्प्रुव्हमेंट दिसते आम्हाला. आणि आता ना 2 दिवसापासून ना खूप बडबड चालू केली आहे. आओ बा 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 बाबा 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 अशी बडबड चालू. चला आपल्याला चहा घ्यायचं. चला मम्मा बनवणार आहे. जा डाळाला घेऊन ये. जा डाळाला घेऊन ये. तुमच्या घरी अशीच मस्ती असते का? नक्की मला सांग. आओ बाबा 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 चिंग 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 चिंग. नको ना नको ना ग. चला झोपायचं थोडंसं म्हटलं. संडे थोडंसं आराम करावा. कसलं काय हा झोपला तोपर्यंत आवरून घेतलं आणि हा झोपायची वेळ हा उठला. बाय द वे त्याच्या काकू होत्या ना, ज्यांनी आम्हाला आऊसाठी काल गिफ्ट आणलेलं, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर त्या आईची फ्रेंड होत्या आणि त्या इथेच राहतात. तर त्या ना बऱ्याच वेळेस त्यांच्या मुलांकडे गेलेले असतात UKUSला वगैरे 6-7 महिने. त्या कधीतरीच येतात. तर मग त्या जेव्हा येतात ना मग तेव्हा मला नेहमी भेटत असतात. तर मग मला म्हटलं होतं मागच्या वेळेसच की सोनाली तू जर फ्री असेल तर मला सांग, मला बाळाकडे यायचं म्हणून. तर मग त्या यायच्या होत्या ना, म्हणून नेमकं आमचं वॅक्सिन पण होतं त्यांचं. मी वॅक्सिन त्याच वेळेस फोन आलेला. तर मग म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, कारण त्यांचं वय आहे. तर त्यांना उगाच वेगळं आपण म्हणायचं, त्या म्हणायचं मी आज येणार आहे ना, आपण म्हणायचं ठीक आहे तुम्ही उद्या वगैरे परवा, असं करायला नको. मग त्यांच्यासाठी ना ते यायचे जस्ट 5-10 मिनटं आधी पोहे बनवलेले. कारण त्या मोस्टली UKUSलाच असतात आणि त्यांना महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात. आणि आमचं असं काही प्लॅन नव्हतं, म्हणजे असं खूप सडन झालं. आणि आऊला सकाळी वॅक्सिनला घेऊन गेल्यानंतर आम्हाला 3-3:30 होतच यायला. तुम्हाला माहिती आहे कारण आम्ही दुसरीकडे जातो, वॅक्सिन लांब आहे जरा. आणि मग त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी ना असे छान पोहे, आणि फोनवरच त्या बोलल्या होत्या मला कॉफी चालेल असं. तर मग मस्त ना कॉफी शेकर पण आहे. तर मग मस्त कॉफी वगैरे बनवलेली. तर त्यांना ते पोहे इतके आवडलेले. थोडीशी साखर टाकलेली आणि नेमकं घरी ना ओलं नारळ होतं म्हणून मग ओल्या नारळाचा किस करून त्या पोह्यांवरती टाकलेला. तर कोथिंबीर नव्हती म्हणून. तर त्यांना इतकं आवडलं ना ते पोहे वगैरे किवस. तर आणि त्यांनी जे ड्रेस आणले ना असे एक समर कलेक्शन आहे आणि एक असा सिम्पल ड्रेस आहे छान. तर आणि त्यांनी पॅकेट पण दिलं पैशांचं. तर त्या म्हणजे कसं ते मम्माचा रबर आण इकडे आधी. तर हेच सांगायचं होतं की त्या अजूनही खूप म्हणतात तू घेऊन ये मम्माचा रबर. कुठे टाकलं मम्माचा रबर? घेऊन ये जा मम्माचा रबर, मला केस बांधायचे. तर मग त्यांना आवडलं सगळं. खूप सगळ्या गप्पा मारल्या, आव्यांशी पण गप्पा मारल्या आणि मग त्या गेल्या निघून. तर त्या आता आहेत काही दिवस इथे आणि परत मग त्यांची मुलांकडे वगैरे जात असतं किंवा त्यांचा मुलगा वगैरे इथे येत असतो असं आहे. तर त्याच म्हणत होत्या तिकडे की मला तिकडे करमत नाही वगैरे. जसं माझ्या आईला इथे करमत नाही ना, तसं त्यांनाही त्यांच्या मुलांकडे तिकडे गेल्यावर करमत नाही. कारण ते म्हणे ते ऑफिसला वगैरे निघून जातात, मुलं शाळेत निघून जातात आणि मग मला एकटीला TV आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचं म्हणजे कुठं जायचं असेल तर त्यांची वाट बघायला लागते वगैरे असं म्हणत होत्या. तर त्या माझ्या शेअर करत थोडक्यात की मला तिथं करमत नाही वगैरे असं. बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील आणि मी पण त्यातूनच जातीये.
तर माझा जो बेबी आहे आता तो 1 वर्षाचा झालेला आहे आणि 1 वर्षाच्या वयाच्या नुसार बेबीच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज असतात आणि आपण काही गोष्टी इग्नोर करतो. कालचे जे पॅरेंट्स आहेत ना, प्रत्येक बेबीचे छोट्या छोट्या मुवमेंट्स वरती खूप लक्ष देऊन असतात आणि प्रत्येक गोष्टी विचार करून असतात. म्हणजे ते ऍक्टिव्हिटीज असो, बाहेर आउटडोअर वॉकिंग असो, कुठे गेट टुगेदर असो किंवा बेबीचं खेळण्याबद्दल असो, खाण्याबद्दल असो, झोपण्याबद्दल असो, सगळ्या गोष्टींबद्दल खूप क्युरियस आणि खूप लक्ष देऊन असतात आणि प्रत्येक गोष्ट ही डॉक्टरना विचारून वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर मी पण त्यातलीच पॅरेंट आहे आणि आम्ही तसंच करत असतो. तर आता बेबी जो आहे तो 1 वर्षाचा झालेला आहे. तर 1 वर्षाच्या बेबीनुसार ना कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज करून घ्यायच्या त्याच्याकडनं आणि कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज महत्वाच्या आहेत त्याच्या डेव्हलपमेंटसाठी वगैरे आणि ग्रोथसाठी, हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. प्लस मी कुठल्या कुठल्या बेबीच्या ऍक्टिव्हिटीज आता करून घेतेय हे पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा म्हणजे बेबीला आउटडोअर ऍक्टिव्हिटीज. बेबीला बाहेर घेऊन जाणं. बाहेर मीन्स मॉल्स मध्ये किंवा मी म्हणत नाहीये खूप महागड्या मॉल्स मध्ये घेऊन जा, तिथले पे करून तुम्ही खेळ खेळवा, असं नाहीये. तुम्ही जे आपल्या कॉलनीच्या बाहेर किंवा बाहेर अंगणामध्ये वगैरे खूप सगळे गार्डन, झाडं वगैरे असतात, मुलं एकत्र होतात, अशा ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून बेबी त्या मुलांसोबत काहीतरी पुटपुटतो, बडबड करत असतो, दे घे ह्या गोष्टी करत असतो किंवा त्याला तिथली माती सोबत, वाळू सोबत खेळायचं असतं. की सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेबी जो आहे आता ह्या एज मध्ये वाळू सोबत खेळला पाहिजे. म्हणजे प्ले विथ सँड किंवा मातीसोबत खेळला पाहिजे, बॉल थ्रो करणं किंवा एखाद्याने जर त्याची वस्तू घेतली असेल तर त्याला दे असं म्हणणं किंवा मग ऍक्टिव्हिटीज थ्रू. मी म्हणत नाही की लगेच शब्द येतील असं नाहीये, कारण प्रत्येक बाळाची जी डेव्हलपमेंट आहे ती वेगवेगळी असते. आता मी माझ्या बाळाबद्दलच सांगते ऍक्च्युली. तर बऱ्याच वेळेस ना मी बेबीला, तुम्ही बऱ्याच ब्लॉग मध्ये बघितलं असेल छोट्या मोठ्या, की मी बेबीला बाहेर गार्डन मध्ये घेऊन जात असते आणि गार्डन मध्ये नेल्यानंतर तो तिथे भयंकर खूप थकेपर्यंत तो वाळूमध्ये खेळत असतो आणि मी त्याला खेळू देत असते. माती तिथं खूप लाल कलरची माती आहे ऍक्च्युली त्या गार्डन मध्ये, तर तिथेही मी त्याला खेळून देत असते. तिथं स्लायडिंग आहे, स्लायडिंग वरती पण मी त्याला खेळून देत असते. स्लायडिंग मधून जर वरतून टाकत तो ऑटोमॅटिक आता खाली येतो. तर बऱ्याच वेळेस ना मुलं ही घाबरतात. तर हे जे फिअर आहे त्यांचं आतापासूनच काढायचं आहे. म्हणून मी काय करते की त्याला जे सर्क्युलर जी स्लाइड असते त्याच्यामध्ये मी टाकत असते किंवा जी डायरेक्ट अशी जी स्लाइड असते त्याच्यामध्ये पण मी टाकत असते आणि बेबी मस्तपैकी छान फ्लोट करत खाली येतो. आता त्याचं स्टार्टिंगला तो घाबरायचा, तर आता त्याला एकदा दोनदा लागलेलं पण आहे डोक्याला किंवा साईडला, पण काही फरक पडत नाही. ते ऑटोमॅटिक त्या खेळाच्या झोन मध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांना ते काही असं लगेच जाणवत नाही. आपण एक खूप आवाच्या सव्वा करायचं नाही, इट्स ओके, फ्लो सोबत जायचं. आणि तिथे ना मग वेगवेगळी मुलं असतात, छोटी त्याच्या वयापासून छोट्या वयाची पण असतात, त्याच्यापेक्षा मोठी पण मुलं असतात. आणि बऱ्याच वेळा असं झालेलं आहे गार्डन मध्ये मी जे बॉल वगैरे घेऊन जाते तर मोस्टली मोठी मुलं घेतात आणि घेऊ द्यायचं, असं नाही की घेऊ नको वगैरे. आणि मग आऊ बघतो त्या मुलांना की त्याची वस्तू त्याने घेतलेली आहे म्हणून तो बऱ्याच वेळेस ना असं उभं राहायचा प्रयत्न करत असतो आणि हातवारे करतो की दे माझा, म्हणजे माझी वस्तू मला दे असं. तर हे मी बऱ्याच वेळेस ऑब्झर्व केलेले आहे. तर मला हे तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे की मुलांना बाहेर घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. मला आता खूप फरक जाणवला आऊ मध्ये. जेव्हा जेव्हा आता माझं रोजचं रुटीनच झालेलं आहे की मी सध्या बेबीला बाहेर घेऊन जाते आउटडोर प्लेइंग साठी. तिथं डक सर्क्युलर जे आहे त्याच्यावरती बसवते, त्यासोबत बाकीची मुलं असतात किंवा राऊंड वाला जे उभं राहून तुम्ही धरून बेबी खेळतो ते एक आहे, स्लायडिंग आहे, त्याच्यानंतर स्विंग आहे, झुला पण आहे, झुंका म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती पण त्याला बसून खेळत असते. प्लस सँड आहे, सँड मध्ये तो खूप मस्ती करत असतो. फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आहे की तोंडात वगैरे काही तो असं घालणार नाही वगैरे, आणि तेवढं लक्ष तर आपण ऍज अ पॅरेंट ठेवतोच, नो डाऊट. प्लस मोठे मुलं जे आहेत त्यांच्या बरोबर ते जेव्हा पळतात खेळतात, तो बघत असतो, मुलं ऑब्झर्व करतात त्यांचे ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा ते कसं खेळतात, कसं ओरडतात, कसं बोलतात, हे सगळे मुलं ऍक्टिव्हिटीज करतात. आणि बरेचसे पॅरेंट्स असतात तिथे, त्यांनाही ऑब्झर्व करत असतो. तर ही एक महत्वाची डेव्हलपमेंट आहे. म्हणजे एक महत्वाची गोष्ट मी करत असते की
बेबी बऱ्याचशा गोष्टी बोलायला लागलेला आहे, तर मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगतेच. बाहेर तर मी घेऊन जाते, हे तर झालंच महत्वाचं. याच्या व्यतिरिक्त ना मी काय करत असते, बऱ्याच वेळेस ना दुपारचं जे ऊन पडतं, तर मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या ब्लॉग मध्ये की मे बी त्याला पाणी वगैरे मी ठेवत असते, त्याच्यामध्ये टॉईस टाकत असते, त्याच्यामुळे त्याला सर्दी झाली असेल. तर इट्स ओके, मी ते इग्नोर केलं. आणि अजूनही मी काय करत असते की बेबीला एका छोट्याशा पातेल्यात किंवा अशा आपण मोठं भांड असं पसरट भांड असतं त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकते आणि बऱ्याचशा टॉईज मी टाकून ठेवते, म्हणजे बेबी त्या टॉईज करणारे आहेत काही किंवा काही न आवाज करणाऱ्या पण आहेत, तर त्याच्यासोबत खेळत असतो, त्या काढायच्या आणि घालायच्या. म्हणजे त्याच्यामधून मी काय शिकतोय तो की वस्तू आतमध्ये टाकायच्या आणि पाण्यातून बाहेर काढायच्या. ही एक महत्वाची गोष्ट तो त्याच्यातून शिकतोय. ह्या वयामध्ये ना त्यांना गोष्टी एकावर एक लावणे किंवा त्याच्यातून एकावर एक वस्तू आहे तर त्या काढणे, हे पण एक महत्वाचं शिकलं पाहिजे. की मी ते रिंग वालं जे आहे ते टॉईज आणलेली आहे, त्याच्यामध्ये 4-5 रिंग येतात, त्या पण कलरफुल आहे, त्याच्यामुळे बेबी इझिली अट्रॅक्ट होतात. आणि वरती छान छोटीशी स्माइली आहे. तर अबू काय करतो, पहिले त्याला खूप वेळ लागला त्याच्यामध्ये, कारण ते असं असं हालत असतं, एक स्टँड व्यवस्थित राहत नाही. पण आता अबू काय करतोय, इथे राहतं पण, आणि जरी नाही राहिलं तरी मोठी रिंग पहिले घालतो, त्याच्यानंतर छोटी छोटी अशा त्याला आता शिकायला लागलेला आहे. आणि फक्त आता शेवटची स्माइली जी वरती टाकायची तो अजून त्याला एवढं कळत नाही, कारण तो लगेच खेळायला दुसरीकडे जातो. महत्वाचं म्हणजे सगळ्या 5 ज्या रिंग आहेत तो त्याच्यामध्ये टाकतोय. जर अशी वस्तू असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित कॉन्सन्ट्रेटली त्याच्यातच ती वस्तू गेली पाहिजे, त्याच्यातून हे ते शिकतोय आणि त्याच्यातूनच ती छान अशी काढता आली पाहिजे. याच्यातून तो एक महत्वाची गोष्ट शिकलेला आहे. पिकाबू वगैरे ह्या गोष्टी आहेत किंवा हाईड अँड सीक वगैरे ह्या गोष्टी शिकायला पाहिजे. तर पिकाबू हे खूपच 2 महिन्यापासूनच तो शिकलेला आहे ऑलरेडी, आणि मी हे ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. हाईड अँड सीक जे आहे ते मी कशी करते तो तुम्हाला सांगते. मी काय करते, त्याच्या जी मॅट आहे ना, प्ले मॅट, त्याच्यावर त्याला ती झिगझॅग मोशन मध्ये उभी करून ठेवते आणि त्याच्यामध्ये ना प्रत्येक झिगझॅगच्या अशा पॉइंटला ना वेगवेगळ्या टॉईस ठेवते. आणि तो काय करतो, जेव्हा फिरतो ना तर तो बऱ्याचपैकी ना, म्हणजे बऱ्यापैकी तो गोष्ट ती एन्जॉय करतो आणि असं गोल फिरून फिरून त्या गोष्टी असं काढून फेकत असतो. प्लस मी काय करते, बऱ्याचशा वस्तू, आता फॉर एक्झाम्पल फोन आम्ही देत नाही त्याला, तर फोन आहे ना मी काय करते, पिलो खाली किंवा मग ब्लँकेट खाली अशी लपवून ठेवते. तर तो काय करतो, तो ब्लँकेट वर करून किंवा ती पिलो वर करून मग ती गोष्ट काढतो. तर ही झाली हाईड अँड सीकची एक नवीन, म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला खूप महागड्या गोष्टीच बाय करूनच मग तेच खेळता येईल असं आहे, असं नाही. तुम्ही ज्या घरातल्या वस्तू आहेत, ज्या घरातल्या वस्तू तुम्ही रोज युज करतात त्याच्यासोबतही तुम्ही बेबी सोबत हाईड अँड सीक वगैरे खेळू शकता. म्हणजे बेबीला कळतं की आता ही गोष्ट इथे लपवलेली आहे, तर इथून ही वर करून काढायची किंवा साईडला करून काढायची आहे. तर हे एक अवू आता शिकलेला आहे. पण ज्या असायला पाहिजे, जे तो शिकायला पाहिजे, हे मी तुमच्याशी शेअर करते. आणि तुम्ही सुद्धा घरातल्या घरात बेबी सोबत ह्या गोष्टी ट्राय करून बघा. नक्की तुमच्या बेबी जर ह्या गोष्टी करत नसेल तर तुम्ही नक्की करा. आणि मोस्टली मला असं वाटतं सगळ्याच ज्या न्यू मॉम्स आहेत ह्या गोष्टींसोबत साठी कन्सर्न असतात आणि त्या नक्की बघत असतात कुठे ना कुठे की माझा 1 वर्षाचा आता बेबी झालेला आहे, 1 वर्षाच्या बेबी साठी काय काय ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे ते. सो म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. 1 वर्षाचा बेबी लगेच एकदम सरसर चालायला लागत नाही, वेळ लागतो. तो मी काय करत असते, बेबीला हातामध्ये धरून धरून चालवतेच, प्लस आता सोफ्याला धरून उभं राहणं किंवा टिपॉयला धरून उभं राहणं. प्लस मी काय करत असते की आपलं जे प्रॅम आहे त्याचे जे व्हील जे आहे ते लॉक न करता त्याला तसंच ठेवते आणि बेबी त्याला उभं धरून आहे ना असं असं पुढे ढकलत जातो. म्हणजे त्याची वॉकिंगची जी ऍक्टिव्हिटीज आहे इथं ऑटोमॅटिक होते आणि तो त्या प्रॅम सोबत एन्जॉय पण करतो. फक्त लक्ष ठेवायचं की ते प्रॅम खूप फास्ट नको जायला आणि बेबी एकदम तोंडावर वगैरे नको पडायला. तर त्याची एक महत्वाची काळजी मी घेते. छोटासा मी सपोर्ट ठेवत असते आणि बेबी त्याला धरून 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 बरोबर पुढे चालत असतो. सोफा म्हणा किंवा टेबलला वगैरे ऑटोमॅटिक धरून तो स्वतः उभा राहतो आणि बसतो पण. तर उभा राहणे आणि बसणे, स्टँड आणि सिट डाऊन, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टींमधून त्याची होत असते. प्लस वॉकिंगची जी ऍक्टिव्हिटीज आहे ती पण मी हात धरून करते किंवा तो प्रॅमला धरून वगैरे चालत असतो. तर ही एन्जॉय करत करत त्याची ही ऍक्टिव्हिटीज, दोन्ही ऍक्टिव्हिटीज होत असतात. आजकालच्या बेबीला आपण जे तोंडातून जे काही शब्द बोलतो ते खूप ऑब्झर्व करत असतात. आणि आपण जर एखादं गाणं म्हणत असेल, मग ते एखादा मंत्र असेल किंवा एखादं बेबीचं सॉन्ग असेल तर ते छानपैकी ना असे बघत असतात. तर मी आजकाल एक नवीन चालू केलेलं आहे. दुपारचं जे टायमिंग जेव्हा तो झोपेतून उठतो किंवा झोपायच्या आधी जेव्हा तो असं खेळत असतो त्यावेळेस आहे ना मी माझ्या फोनवरती एखाद्या छोट्या स्पीकरवरती ना बेबीचे जे सॉंग्स आहे ते आता मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल,
जे असेल ते त्या हिशोबाने मी लावून देते आणि तो छानपैकी ते गाणे एन्जॉय करतो. म्हणजे तो ऐकतोय. तर ही एक महत्वाची ऍक्टिव्हिटीज आहे की तुम्ही आयदा तोंडाने बोला किंवा मग छान आहे ना त्याला न तो बघणार, कारण मी टीव्ही वगैरे ते काही लावत नाही, पण छोटासा स्पीकर आहे त्याच्यावरती वेगवेगळी सॉंग्स लावून देते बेबीचे आणि तो छान ऐकत असतो, खेळत पण असतो. म्हणजे त्याच्या कानावरती ते शब्द पडतात मेन म्हणजे. तर म्युझिक सोबत एन्जॉय करणं आता त्याला हळूहळू ही ऍक्टिव्हिटीज यायला पाहिजे आणि करायला पाहिजे म्हणून मी हे करत असते. आता हा एक वर्षाचा असल्यामुळे ना वेगवेगळ्या पझल्स जे आहे त्याचे वेगवेगळे टॉयज मिळत असतात. आता मलाही काही गोष्टी मागवायच्या आहेत. तर जे असे ब्लॉक्स वगैरे जे असतात त्या ब्लॉक्स मध्ये तो बरोबर तो ब्लॉक्स त्या शेप मध्ये असेल किंवा नंबरचा शेप असेल किंवा एखाद्या फ्रूटचा शेप असेल किंवा काही हे असेल त्या हिशोबाने तो बरोबर त्या शेप मध्ये बसला पाहिजे किंवा तो ब्लॉक त्याने व्यवस्थित करता आला पाहिजे. तर हे आता ह्या एज मध्ये त्यांना हे आहे. म्हणजे त्यांना कळतं की लॉक करणं आणि ते काढणं, स्टॅकिंग वगैरे आपण जे म्हणतो तसं. तर ह्या एज मध्ये येणं खूप महत्वाचं आहे आणि करून घेणं महत्वाचं आहे ऍज अ पॅरेंट. सो मी काय करणार आहे तर मी काही गोष्टी त्याच्या ऑर्डर करेल आणि तुमच्याशी ती नक्की शेअर करेल. जेव्हा अवू खातो किंवा झोपायचा टाइम असतो तर म्हणतो की झोपायच्या वेळेस एखादी स्टोरी वगैरे ऐकलं तर मी माझ्या मनगडन कहाणी वगैरे त्याला असं काही ना काही जंगलच्या स्टोरीज वगैरे सांगत असते. पण महत्वाचं म्हणजे ना ऍज अ पुस्तक घेऊन मी त्याच्यासोबत आता चालू केलेलं आहे. म्हणजे त्याला कळतं की पुस्तक घेऊन याच्यामधून स्टोरी आपल्याला ऐकायला मिळेल किंवा व्हॉट एव्हर तो एकदम छान अगदी शहाण्या बाळासारखा तुमची सगळी स्टोरी ऐकेल असं नाही. एक दोन तीन शब्द छानपैकी असं पडून तो ऐकत असतो. बाकीच्या नंतर त्याचा मूडवरती सगळ्या गोष्टी आहेत. पण मी आता चालू केलेलं आहे की त्याच्यासोबत एखादं बुक, मी ऑलरेडी संस्कार गोष्टी वगैरे तुम्ही बघितलं असेल, मी आधीच ऑर्डर करून ठेवलेले होते हे बुक्स. तर मी त्याच्यासोबत आहे ना आता असं छान एखादी गोष्ट सांगत असते आणि तो 2-3 ओळी होईपर्यंत छान ऐकतो आणि नंतर होऊन जातं. हळूहळू मे बी सवय होईल या गोष्टींची. बट मी आता रिडिंग वगैरे त्याच्यासोबत चालू केलेलं आहे. तर ही एक महत्वाची ऍक्टिव्हिटीज आहे जी की मी आता चालू केलेली आहे बेबी सोबत. टेक्स्चर जे आहे म्हणजे आता फॅब्रिकचं टेक्स्चर असेल तर सॉफ्ट कुठलं टेक्स्चर आहे किंवा हार्ड कुठलं आहे किंवा रफ वगैरे आहे ना, तर आपण जे चादरी युज करतो, ब्लँकेट्स वगैरे युज करतो किंवा स्वाडल वगैरे युज करतो ना, त्याच्यामध्ये वेगवेगळं टेक्स्चर असतं, थोडं रफ असतं, सॉफ्ट असतं. तर बेबीला ते फील होण्यासाठी ना त्याच्या हाताला नक्की त्याला टच ते करू द्यायचं. कारण टेक्स्चर समजणं ह्या एज मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. लगेचच्या लगेच सगळे टेक्स्चर त्याला समजतील असं नाहीये. तर हळूहळू जेव्हा तो टच अँड फील हा जो कन्सेप्ट आहे हे मी आता चालू केलेला आहे. तर आता नॉर्मली बरेचसे आपले जे उन्हाळ्याचे जे कपडे असतात ते थोडेसे सॉफ्ट कॉटन असतात आणि ब्लँकेट वगैरे असतात ते एकदम सॉफ्ट मलमल असतात. पण काही चादरी असतात थोड्याशा खरबरीत असतात. त्याला ते टच करून देते आणि त्याला सांगते की हे सॉफ्ट आहे, हे रफ आहे. आणि ही एक ऍक्टिव्हिटीज आता मी बाळासोबत चालू केलेली आहे. म्हणजे त्याला कळतं की हा रफ पार्ट आहे आणि हा सॉफ्ट पार्ट आहे. म्हणजे टच अँड फील जे आहे ते मी आता ऑलरेडी बेबीला सांगत असते. त्याच्या सोबत ना वॉकिंग, रिडिंग, इंटरॅक्शन, खूप सगळं बोलणं, म्युझिक, लिसनिंग, प्लेइंग वगैरे ह्या सगळ्या इंटरॅक्शन करणं खूप महत्वाचं आहे. सो त्याच्यामुळे बेबीची डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. सो मी ह्या गोष्टी त्यासोबत सगळ्या करत असते. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट एक्साइटिंग ब्लॉग मध्ये आणि एक छान एक्सपिरियन्स घेऊन. तोपर्यंत हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करून जा. बाय बाय.